जिभेवर रेंगाळणारी अशी ही चव शेवग्याच्या शेंगांची भाजी बघत आहोत। त्यासाठी मी इथे 2 शेवगा घेतलेले आहेत। त्याचे वरचे साल काढून आपण ते 1 इंचाचे तुकडे असे करून घेऊयात। खूप मोठे तुकडे ठेवू नका। आता एक वाटण तयार करूया। त्यासाठी मी थोडेसे शेंगदाणे इथे घेतलेले आहे। कांदा, खोबरे, आले, लसूण, धने, जिरे, तीळ आणि डाळे असे हे सगळे आपण छान फक्त भाजून घेऊयात। तेल टाकायचं नाही आहे। छान खरपूस असे भाजून घेतले की त्याचं वाटण आपण तयार करून घेऊया। ही भाजी फक्त चवदारच नाही तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे। वाटणाला जरा काळपट रंग येतोपर्यंत आपण ते भाजून घेऊयात। खरं तर ह्या भाजीची चव ही खरं ह्या मसाल्यातच आहे। त्यामुळे मसाला छान करून घेऊन थोडंसं कढईमध्ये मी तेल घालते आणि तो मसाला चांगला परतून घेते। त्यामध्ये हळद, तिखट, गोडा मसाला, यामध्ये जास्त लाल तिखट घालायचं नाही आहे। आपल्याला थोडासा काळपट रंग येईल अशीच भाजी बनवायची आहे। त्यामुळे तो मसाला छान परतून घेऊया। थोडंसं मीठ घालूयात आणि परत मसाला छान परतून घेऊया आणि शेवगाच्या शेंगा त्यामध्ये घालून आवश्यकतेनुसार त्यामध्ये पाणी घालूयात आणि मीडियम गॅसवर एक 15 मिनिटासाठी ती आपण भाजी शिजवून घेऊया। रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा। ही भाजी कशासोबत खायला आवडते नक्की सांगा। धन्यवाद।